40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. गावातला एकही पुढारी गावात डोकून पाहत नाही. यांनी फक्त 2दा जायचं शाळेत. 15 ऑगस्ट 26 जानेवारी. 15 ऑगस्टला तर अशी कपडे घालून जातो तशी काय यानंच इंग्रज उचकून लावलं. सरपंच आणि सदस्य आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय मत आहे? हे पार्ट्या बिरत्याने गट्ट बिट्ट साहेब बिया बाप झाला बाद झाला. 10 वर्ष महाराज ही पिढी जेव्हा संपेल आपली, आता आपण जवळजवळ धक्क्याला, आपली पिढी संपल्यावर इना घ्यायला गावात माणसं नाहीत. पिढी देवळाक येणार नाही. नवीन पिढी देवळाक येत आणि आली तरी 5 वर्षाच्या पुढे टिकत नाही. तुम्ही अभ्यास करा. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला आरती येत नाही. ही स्थिती आज तुमच्या पाया पडतो. शाळेकडे गावात काही गोष्टी नाही झाल्या तरी चालतील, पण शाळा चांगल्या झाल्या. जर पिढी सुधारली नाही तर जग संपलं. तुमचं काय मत आहे? काय राहिलं? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. भिकारी तुम्हाला माहित नसेल, राग येईल तुमचा. माझी तुमची पहिली शेवटची गाठ जरा वाटलं तर परत तोंड पाहू नका माझं. पोरांवर कर्ज नाही, बापांवर कर्ज आहे. बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. अजून तुम्ही निरीक्षण नाही केलं ह्या मोबाईलच्या गेमचं. पोरावर कर्ज आहे, कॉलेजच्या पोरावर कर्ज आहे. बापानं कर्ज काढून मोबाईल शॉपी टाकली. बापानं कर्ज टाकून मेडिकल स्टोअर टाकलं. नालायकानं दुपारी मोबाईल मध्ये गेम खेळायचा. 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले. दुकान विकले. दुकान विकलेली 2 जण इथं बसले आता. खरंय का खोटंय बोला? आज बापाने बिचारीने दागिने मोडले पण कर्ज केलं नाही. आणि या टोणगेने हरामीने मोबाईलच्या गेमवर कर्ज केलेत का नाही बोला? आणि पोरावर कर्ज झालं तर टेन्शन पोराला नाही आलं, बापाला आलं. ही पोराची बाजू घ्यायला. ही म्हणती काय पोराची जाते मांडीवर घाण केली म्हणजे का? मांडी कापायची का? जाईल 10-5 गुंठे इकडं तिकडं, पण तेवढं मिटवा. इकली कर्ज नील झालं. पोऱ्या 10 रुपयाला कुठं कायम पेतोय, नाहीतरी आपल्याला कुठं लई आहे. ते नांडी कोणशी पोर घरात, आणि नाहीतरी आपल्याला कधीतरी त्याचं लगीन करायचंच होतं ना. अशा म्हणणाऱ्या 2 जणी माझ्या पुढे बसले आता. आणि नवऱ्याचा अपमान पोरा देखत करायचा. थोडं शिका. आम्ही बोललो का तुम्हाला राग येतो? त्या बिचाऱ्यानं आयुष्यभर कष्ट केलं का? चक मारायला केलं त्यानं. कामाला गेला तर बिचाऱ्यानं कधी पाण्याची बाटली घेतली नाही. महाराज रविवारी शिन्नरच्या बाजारात गेला तर मिसळ पारवर त्यानं दिवस काढले आणि दिवसभर वांगे बटाटे विकले. आणि संध्याकाळी 2 रुपयाची वेळ घेऊन तो घरी आला. आणि तुम्ही त्याची किंमत पोराच्या घट कमी करता काही वाटत नाही तुम्हाला? अरे आपल्या पोराला तुम्ही संस्कार केले असते तर ही वेळ कशाला आली असती? आणि पोरं बिघडवण्यामध्ये 50% वाटा तिच्या आईचा आहे, 25% त्याच्या मित्रांचा आणि 25% परिसरातल्या वातावरणाचा. समजत नाही आपल्याला. चांगला पोऱ्या फाटकून काढलो काय करतो पोऱ्या? पोरगी पळून गेलो म्हणती मला अंदाज आलता. तू काय मला बसलो माहित नाही तुला? तुझी पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही? नाही घे बरं पांडुरंगा शपथ आज माहित आहे का? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, जाताना दप्तर नेत नाही. तुला कळत नाही? डबा खात नाही. मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलं. अन्नदान सुरू केलं. आपण जर म्हणलं पोरगी पोराच्या गाडीवर दिसली नायगावच्या घाटात, ते टर्नाला बसत नाही तिथं वर. त्यांना वाटतं बाबांना आपल्याला पाहिलं काय तर ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. तिला रोज डोंगराला हिंडावं लागत. महाराज वस्तुस्थिती मी 30 वर्षापासून कीर्तनात बोंबलतोय. मजूर गाडी येईन आला,
मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो कमी बुद्धीची माणसं गावकार बरी होती. आणि मी बोंबलत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट होणार नाही. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. कोणतं वाक्य आपलं खोटं झालं सांग? अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणजे येडाची. आणि आत्ता सांगून टाकू तो बोडके परिवाराच्या कार्यक्रमात 5 वर्षात 5च गोष्टी घडणार आहेत. एक, जमीन शिल्लक राहणार नाही 5 वर्षात. जमीन हा विषय संपला विषय. सगळे घर वाहिले निघणार आहेत. पुरीला एकत्र आई तिची राहू देत नाही. सासू देती, सासूचं नाही काय, पण पुरीची आई अशी नंगाट झाली, ती डायरेक्ट म्हणते एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. कोणचं 1 नाही 2 नाही, पाहुणा टपरी टाकीन तरी पोट भरील, पण तो कष्ट करायचे नाही. अशी पाहुणे 2-3 आहे तिथं. हा विनोद नाही. अरे पूर्वी आई म्हणायची तू मला मिळली. महाराज महिला मंडळ आता सासूरवास राहिलं नाही. आमच्या जुन्या आया सांगती, रविवारी जर शिन्नरच्या बाजारात बाप भेटला तर पाहुण्याला रामराम घालायचा. तुमची मुलगी दिली आमच्या शेजारी, चला चहा पाचतो. गरीब माणसं तेव्हा काय चहा राहिल्याला चहा पेता म्हणायचं आपल्या मुलीचं कसं काय चाललंय. तो पाहुणा म्हणायचा, गायची मुलीची कोणी चाळी करू नये बा, पण तुमचं थोडं चुकीचं झालं. माणसं काय त्या मापात नाही, पोरीच्या हालच आहे. बिचाराला सरळ सांगितलं, त्याने काय पाप केला असं. त्या बापाने ती गोष्ट बायकोला नाही सांगितली जाऊन, कधीच नाही. मला कुठं ठेवली डोक्यात. सकाळी लवकर उठला आणि पहिले आंघोळ केली, कपडे घातले पोरीच्या दारात. पोरगी अशी गरजाडीतच होती. बाप सकाळी झालेला पाहिलं म्हणजे तिला सांगायची गरज नाही पडली बाप कशाला आलाय. माझी हाल माझ्या बापाला कळले. तिनं झाडायचं बंद केलं, बापाला घरात नेलं. चहा घेऊन गेली, कोणीच नाही ना. चहा पेता पेता काय म्हणली माहिती बापाला, तुम्ही ऐकलं ते खरंय, पण इथं शब्द बोलायचा नाही तुम्ही. इथं चहा प्या, पाहुण्याशी गप्पा आणा, जा. माझा मेल्याचा निरोप येईल ना तेव्हा या, पण माझी बाजू घेऊन इथं यायची नाही. मी तुमची मान कधी खाली होऊ देणार नाही. बाप रस्त्याने यायचा आणि बापली खाली बसून रडायचा, काय माझी मुलगी आहे. आज पोरगी बापाला म्हणते, बाबा ते आमचं 10वीला ठरलंय, त्याला मी प्रपोज केलेले, तुम्ही त्याच्या बापाला भेटा, तेवढं लॉन्च फीज बुक करा, नालायकांना गुलाबजामू घाला, लफड्याच्या लग्नाला आमचे आशीर्वाद ठेवा. म्हणजे आमचंही वाटलं. आमच्या महाराज लोकांना लग्नाला हिंडायचं लई किडा, पण जे लग्नात थोबड वाचून 7-8 महाराज आहेच. मरायला काय तुमच्या आशीर्वादानं तुमचंच कल्याण झालं ना. त्याचं तुमचंच पोर तुमच्यावर धावत आहे, तुम्ही त्याच्या. मी कधी लग्नाला जात नाही. मला 10-12 वर्ष झाले असते मी लग्नाला जात नाही. लग्नात कधीच जात नाही, पाहुण्या रावळ्याच्या नाही. मला सगळे म्हणते ती येड आहे, ठार येड आहे. गेलं का लोक म्हणते बोला 2 मिनिटं. काय बोलायचं आपल्या ते करते ते डायवीला डांबरीला सगळी तमाशी गाडी हो काय. नाही बंद केलं पाहिजे. आता श्राद्ध तुमच्याकडे नाही, पण आपल्याकडे काही भागात श्राद्ध आलं का ते पाहुणे टोप्या टायला घेऊन बोंबलं देणार. चला पाहुण्याला टोपी टायला. ती टोपी काही झालं तर डोक्यात घुसत नाही. उभारण्यानं फाशी घेता येत नाही. तो टायर आहे ना, तुम्ही किती टाइम गुंडाळून पहा, एक बाजू काही मोकळी किती वाळा, इकडं झाकलं तर इकडं उघडलं, इकडं झाकलं. एकानं दुपारभर प्रयोग केला, टाळ्याचे तुकडेच घेऊन आला. काय आणि ते लग्नात ते आशीर्वाद. आता लग्न सराई सुरू झाली, उद्या होईल. आज 12 तारीख आहे, उद्यापासून आहे, म्हणजे आजच झाली सुरू. आज लग्न सराई. ते लग्नात जे आशीर्वाद आहे ना,
ते नवरा नवरी खाली बसून दे, मग द्यायचा. खाली बसून द्या, मग एवढा तुम्हाला काय एवढा. 1:30ला लग्न दुपारा, गरमाट मोकार गरम झालं त्या नवरदेवाला. अंतरपाठ धरेल त्या नवरी माग 2-4 कबऱ्या बांड्या पडी, नवरदेवा माग ती 2-4 देवाला सोडेल. ती खंब्यासाठी त्याला 3 दिवस जल्लं तिकीट राहत. पोरीचा हात धरेल, तिच्या हातात एवढा चांगला हात कधी येईल नाही. आणि भाषणामध्ये तडाखा उठला, त्याच्यात त्या नवरदेवाला मूत खडा. आता कळई काढायची ठरली तरी कवर काढी. शेवटच्या भाषणाला नवरदेव मोकळा झाला. आज तुम्ही आता खरंच सांगा, बसणारी माणसं तुम्हाला बसायचं कवर आहे? काही वेळेचं भान आहे का? चाल द्या. पाचला आहे दुसरं नाही. पोटासाठी हिंडावं लागत. आम्हाला खाली मला तुम्हाला वाटतं एकच तास झाला, माझ्या पुढे बसलं का माणसाला भान नाही राहत का?